नमस्कार. मी महेंद्रकर युद्धवीर शिवराम, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 2, बाळवेज, सोलापूर. आज आपण बघणार आहोत 8वी विज्ञान पाठ 7वा धातू अधातू. आता हे पाठ नेमका काय बघा, इथं तुम्ही सगळं बघत असताना आणि सगळे धातू अधातू आहेत. पाठ करायची अजिबात गरज नाही आहे. तुमच्या घरात ज्या वस्तू बघताय तुम्ही त्या वस्तू म्हणजे धातू अधातू आहेत. तरी यात तुम्हाला समजून देण्यासाठी काही गोष्टी सांगतो, म्हणजे नेमकं काय होते बोलतो आपण. धातू त्यालाच मेटल सुद्धा म्हणतात. तर इथं जर बघितलं तुम्ही, हे चांदी आहे, हे सोनं आहे, हे लोखंड आहे, ह्या बाटलीत पारा पातळ असतो, पारा आहे, हे सीस आहे, हे कथील आहे, हे सगळे धातू आहेत. आता ह्या धातूचे विशेष काय बघा, ह्या धातूची अशी तार निघते, अशी असं भांड तयार होते, पत्रा तयार होतो. तर याच्या अवस्था काही था बघत आपण म्हणता. काय अवस्था आहेत धातूच्या? हे सगळे जे पदार्थ बघताय तुम्ही तर, भांड, स्टोव, बल्ब, शैन, लाकीट, या सगळ्या पदार्थाच्या अवस्था घन अवस्था आहेत, द्रव नाही आहे. पण अपवादाला हा एक याच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही, तर हे पारा तुम्ही प्रयोगशाळेत बघितला असतात, पारा एक पातळ आहे. आता या धातूचं विशेष काय बघा, ही तार बाइंडिंग तार आहे. बाइंडिंग तार जर तुम्ही बघितलात वर काळसर दिसते, पण ही बाइंडिंग तार असं जर कट केलं असं तर इतकं तेज दिसतं. इथं हा प्रयोग तुम्ही अवश्य करून बघा. हे इथं कदाचित तुम्हाला इथून दिसणार नाही, काय तार कुठे मिळेल तुम्हाला, बाइंडिंग तार, त्याला कट करा. हा मधला भाग इतका चकाकतो, म्हणजे धातूला तेज असते, त्यावेळेस तुम्हाला कळेल. त्यानंतर धातूचा कठीणपणा म्हणजे काय बघा, की धातूला जर असं मी बडवलं असं हातोडीनं, ते फार कठीण असते, सहजासहजी फुटत नाही, तुटत नाही, हे फुटत नाही असं. ही झालं धातू. त्यानंतर सर्वसामान्य धातू कठीण असतात. अपवादाला मात्र तुम्हाला मीठ माहीत असेल, त्या मिठाच्या मध्ये सोडियम असतो, तो अतिशय घातक असतो. म्हणून इथं तुम्हाला दाखवता येते मला. प्रयोगशाळेमध्ये त्याला चाकून कापतात आणि ते शक्यतो रॉकेलमध्ये ठेवतात. आता मी हे तार दाखवले तुम्हाला. मी हे सगळं दाखवण्याचा उद्देश काय, ह्या माझा पाठाचं निरीक्षण केलं की तुम्हाला बघत तिकडे तुम्हाला विज्ञान दिसायला लागेल. ही तार आहे, ही तार म्हणजे धातूची तन्यता गुणधर्म आहे, किंवा एक चैन आहे, किंवा हे लाकीट आहे, किंवा मॅग्नेशियमची तार आहे, त्याला म्हणतात तन्यता गुणधर्म. म्हणजे ज्याच्यापासून तार निघते ते तन्यता गुणधर्म. आता वर्धनीयता म्हणजे काय, हा हे भांड आहे, त्या भांड्याला तुम्ही बडवलात, हा पत्रा तयार होतो, त्याला म्हणतात वर्धनीयता. आता जर समजा आपण हे भांड काय आणलं मी तुम्हाला पटकून कळावं, तर आता याला मी जर पेटवलं, मी असं हे उष्णता दिली, उष्णता दिल्यानंतर हे भांड जर असं मी धरलं असं थोडा वेळ, तर माझ्या हाताला चटका बसेल, म्हणून मी भांड धरणार नाही. पण हेच भांड कसं पकडेल मी, अशा सांडशीने पकडेल. त्या सांडशीच्या पाठीमागे अधातू असतात, तो पुढचा भाग सांगतो मी. म्हणजे धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात, लगेच लक्षात येईल. तुम्ही तुमची आई जर स्वयंपाक करताना लक्ष दिलं तर सहज तुम्हाला हे गुणधर्म सहज सांगता येईल, पाठ करायची गरज नाहीये. आता पुढचा मुद्दा आहे उष्णतेचे वहन आणि हे विद्युत वहन. हे जी
तुमच्या घरात बल्ब असतात, ही तार आहे, त्या तारेमधून जर तांब्याची तार आहे, याच्यामधून जर मी विद्युत धारा सोडली तर याच्यातून तुम्हाला विद्युत धारा मिळेल. हे जे भांडं आहे तांब्याचं, भांडंही करता येईल, तार करता येईल, आणि याच्यातून उष्णता आणि विद्युत याचं वहन सुद्धा तुम्हाला दाखवता येईल. त्यानंतर आहे घनता. घनता याचा अर्थ काय नेमका, हा गणिताचा भाग आहे थोडा. काय गणिताचा भाग, वस्तुमान आणि आकारमान याचं गुणोत्तर काढतात. आता हा भाग इथे मी तुम्हाला त्या भानगडीत पडणार नाही, पण घनता म्हणजे नेमकं काय, आकारमान आणि वस्तुमान या दोघांच्या तुलनेतून घनता काढली जाते. तर धातूची घनता खूप जास्त असते, पण अपवाद कसा माहिती आहे का, सोडियम, लिथियम हे पोटॅशियम म्हणजे राख असते, हे जर पाण्यावर तुम्ही टाकलं तर ते इतके डेंजर असतात, ते टाकल्याबरोबर असं एकदम भडका उडतो तो, म्हणून सहजासहजी कोणी हाताळत नाही. त्यानंतर द्रवणांक आणि उत्कलनांक. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतो, भांड्यामध्ये पाणी तापवतो, भात डाळ काय शिजवतो आपण. जर समजा याचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी राहिला असता तर काय झालं असतं, हे जळून गेलं असतं. समजा याचा उत्कलनांक आणि द्रवणांक, आता एक कागद घेतला नाही, ते कागदाला असं धरून जाळलं नाही, असं जळून जाईल, पातळ होईल. म्हणून याचा द्रवणांक म्हणजे द्रवात रूपांतर होते पण जास्त, खूप उष्णतेवर. तुम्ही लोहाराकडे गेला असताल, त्या लोहाराच्या भात्यामुळे त्या लोखंडाला पातळ रस करता येते, उत्कलन झालं. त्यानंतर कधी तुम्ही मंदिरात गेला असताल, असे घंटा असते, ही घंटा वाजली जाते, म्हणजे ह्याच्यामध्ये नाद असतो. पण हेच जर आता मी हा कोळसा घेतला, याला वाजवलं तर ठकठक करेल, पण असा नाद येणार नाही अधातूचा, म्हणजे नादमयता असते. त्यानंतर आपण बघत होता अधातू. अधातू म्हणजे काय, याच्या उलट लक्षात ठेवायचं. हा कोळसा आहे, हा कोळसा मी सहज तोडला मी, अधातू. त्यानंतर ह्याच्यामध्ये गंधकाची पावडर आहे, हे म्हणजे 16 नंबरचा त्याचा क्रमांक आहे. कार्बन 6 नंबर आहे, आणि काळी पेटी आहे. काळी पेटीवर हे जे पेटीवर घर्षणाचा भाग दिलेला असतो, हा फॉस्फरस आहे, तांबडा फॉस्फरस आहे. एवढा फॉस्फरस फार धोकादायक असतो. त्यानंतर धातूला जे चकाकी असते इतकी मंद असते, नसतेच मुळात. म्हणजे हा कोळसा तोडला तरी ह्याला चकाकी नसते. आणि हा कोळसा तुम्ही वापरून बघा, हातात कोळसा घ्या, पटकन लक्षात येईल. पण अपवादाला ते हिरा जो असतो ना, हिरा अधातू आहे, पण त्याला मात्र फार चकाकी असते, आणि त्याचा कठीणपणा सुद्धा फार असतो अपवादाला. त्यानंतर ठिसूळपणा, जरा हाताने जरी तोडला तुम्ही, हे कोळसा तुटतो. त्यानंतर तन्यता आणि वर्धन्यता. जर समजा ह्या कोळशाला मी असं बडवलं असं, तर हे चुरा होईल, बारीक पीठ होईल. असं आपण दंतमंजन जे वापरतो आपण, ते कोळशाचे पीठ असते. त्यानंतर घनता, याची घनता कमी असते. द्रवणांक आणि उत्कलनांक, हे जर अधातूला तुम्ही उष्णता दिलात तर त्याची उत्कलनांक आणि द्रवणांक कमी असतात. त्यानंतर आता धातू सदृश म्हणजे काय बघा, लक्षात येण्यासाठी एक सोपा मार्ग आपण करू. वाळू मध्ये सिलिकॉन असतो. हा सिलिकॉन
म्हणजे वाळू गृहीत धरा थोड्या वेळाकरता सोपं समजायला. त्याच्यात धातूचे आणि अधातूचे गुणधर्म असतात. म्हणजे आता तुम्हाला धातूचे गुणधर्म म्हणून सांगितलं तुम्हाला. स्वयंपाकघरात जेवढे काही तुम्ही भांडे वापरतात ते धातू अधातू वापरतात, याची तुलना करा पटकन तुमच्या लक्षात येईल. ह्या दोघांचे गुणधर्म धातू सदृशामध्ये असतात. 3 गट पडले: धातू, अधातू, धातू सदृश्य. आता त्याच्यानंतर येते इलेक्ट्रॉन स्वरूपण. धातूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे नेमकं काय. इथं मी अणू दाखवले. तिथं त्या अणूमध्ये इथं याचा 11 नंबर आहे. मग याच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. पहिल्या कक्षेत 2, 8, 1 म्हणजे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. तसंच हे मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमची तार म्हणजे फुलबाजी असतो, हे मॅग्नेशियम आहे. त्या मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेत 2 आहे. आणि त्यानंतर हे इथं ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं तुम्हाला पत्रा किंवा खिडक्या जे असतात त्या ॲल्युमिनियमचे असतात. इथं बाह्यतम कक्षेत 3 आहेत. म्हणजे 2, 8, 3 म्हणजे बाह्यतम कक्षेत 3 इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन स्वरूपण कशाचं, धातूचं. त्यानंतर हा जो सिलिकॉन आहे, हा सिलिकॉनचा 14 नंबर आहे. आणि 14 नंबरमध्ये बाह्यतम कक्षेत 4 आहे. हा 15 नंबर फॉस्फरस आहे. ही काडी पेटी लक्षात ठेवा, मी तुम्हाला काम सोपं होईल. 15 नंबर आहे. याच्यामध्ये 2, 8, 5 इलेक्ट्रॉन असतील याच्यामध्ये. आता तुमच्या लक्षात आलं असेल हे 3 इलेक्ट्रॉन आहेत. हे 3 असतील तर साधारण धातू असतात. आणि मग हा मध्ये असतो धातू सदृश असतो. आणि 5, 6, 7 हे अधातू असतात. अधातू काय करतात, इलेक्ट्रॉन घेत असतात. हे 15 नंबरचा फॉस्फरस काय करतो, एक 3 अष्टकाची स्थिती पूर्ण होण्यासाठी हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतो. हा 16 नंबर हा गंधक आहे. त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 16, 2, 8, 6 आहे. म्हणजे धातूचं आणि अधातूच्या मध्ये फरक. आता ऑक्सिजन समवेत अभिक्रिया म्हणजे काय बघा. तुम्ही हे सोनं, चांदी, लोखंड जाळलात, उच्च तापमान लागेल त्याला, तर त्याच्यापासून तयार होतात धातूचे ऑक्साईड म्हणजे राख तयार होते. आणि आपण औषधामध्ये शक्यतो वापरतो. धातूचे ऑक्साईड आणि आम्ल जर टाकलं, धातूचे ऑक्साईड म्हणजे त्याची राख करायची आणि त्याच्यात आम्ल टाकायचं. आम्ल म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी लिंबू जर तुम्ही लक्षात ठेवलात तरी चालेल, पण त्यातून रासायनिक अभिक्रिया होत नाही. अशी दाहक असतात, हाताळणं अवघड असते, म्हणजे तुम्हाला दाखवत नाही. धातूचे ऑक्साईड, धातूच्या ऑक्साईडवर आम्ल टाकलं की तयार होतात क्षार आणि पाणी. त्यानंतर आम्लाबरोबर क्रिया, धातू विरल आम्ल जर टाकलं तर क्षार आणि हायड्रोजन वायू तयार होतो. विरल आम्ल टाकल्यावर पाण्यासोबत अभिक्रिया, पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू तयार होतो. थोडं ते सुद्धा हाताळणं थोडं त्रासदायक आहे. प्रयोगशाळेत तुम्हाला शिक्षक दाखवतील कदाचित हायड्रोजन वायू कसा तयार करायचा. हा मॅग्नेशियमची तार, याच्यामध्ये आपण आम्ल टाकून हायड्रोजन वायू तयार करू शकतो. अधातूचे रासायनिक गुणधर्म आता तुम्हाला सांगितलं मी. आयनांची निर्मिती आणि अधातूचे गुणधर्म म्हणजे काय बघा. हे अधातू इथे इकडले आणि हा आर्गॉन 2, 8, 8 इलेक्ट्रॉन आहेत बाह्यतम कक्षेत. हे क्लोरीन अधातू आहे म्हणजे बाह्यतम कक्षेत 7 आहे. हा सल्फर आहे, ह्याच्या बाह्यतम कक्षेत 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे आयनांची निर्मिती करताना अधातू इलेक्ट्रॉन बाहेर टाकत नाहीत, तर ते इलेक्ट्रॉन घेतात
आणि ऋण आयन तयार करतात. त्यानंतर ऑक्सिजन सोबत अभिक्रिया. आधातूंचे म्हणजे ऑक्सिजन सोबत क्रिया म्हणजे जाळणं. आता इथे मी समजा कार्बन जाळला, आता एक फॉस्फरस जाळला, त्याची राख झाली म्हणजे ऑक्साईड झालं. कार्बन जाळला, कोळसा, म्हणजे होणार काय, कार्बन डायऑक्साईड तयार होणार. सी अधिक O2 बरोबर CO2 होणार. सी अधिक O2 बरोबर CO2. आता हे समजा ह्याला जाळलं मी, हा जळतो, पण हे जळताना काय होतं, आता तुम्हाला वास येणार नाही, पण फक्त मी तुम्हाला इथं दाखवतो नेमकं जळून कसं जळतं हे. अतिशय भयानक वास येतो याचा. हे जळायला लागलं ते सल्फर आहे. ते निळसर रंगाने तुम्हाला जळताना दिसेल. तेव्हा हा निळसर रंगाने जळताना दिसेल तुम्हाला. हा सल्फर डायऑक्साईड वायू तयार होतो. तेव्हा जळताना दिसतं बाय निळसर. आता इथून तुम्हाला दिसणार नाही याच्यावरून. हे बघा, हे निळ जळतं बघा, ते निळसर रंगानं जळायला लागलं. हे झाले अधातूचे ऑक्साईड. अधातू सोबत अभिक्रिया म्हणजे अधातू सोबत आम्लाची क्रिया म्हणजे SO2 अधिक H2O किंवा SO2 अधिक H2O याचे ऑक्साईड तयार केल्यानंतर त्याला पाण्यात टाकलं तर याचं आम्ल तयार होतंय, धातूचं आम्लारी तयार होते. आता धातूचे उपयोग बघा, आणि तुम्हाला सहज सांगता येईल का, धातूचा उपयोग काय, भांडे तयार करणे, पत्रा तयार करणे, तार तयार करणे. आता राजधातू म्हणजे काय बघा, हे राजधातू आहे. ह्याला राजा का म्हणायचं, ज्यावर आम्ल वगैरे टाकलं, पाणी टाकलं, हे जे बाकीचे धातू आहेत जे गंजतात ते गंजत नाही आहे. राजधातूचे उपयोग आणि प्लॅटिनमचे उपयोग शक्यतो अलंकार करण्यासाठी वापरतात. ह्याचं सोन्याचं भस्म करून औषध सुद्धा वापरतात. सोन्या चांदीचे पदके असं करतात. त्यानंतर प्लॅटिनम आणि पॅलेडियम या धातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून सुद्धा होतो. आता हे धातू खूप महाग आहे सोनं, तर सोनाराच्या दुकानामध्ये याला शुद्ध आहे का नाही हे ओळखण्याची पद्धत असते त्यांची. सोने हा राजधातू 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेटचे सोने. 24 कॅरेटचे सोने सहजासहजी कोणी वापरत नाही. जर तुम्ही वापरलात तर त्याचं वाकडं होते लगेच. म्हणून त्याच्यामध्ये शक्यतो तांबं असं दुसरा पदार्थ मिसळला जातो. त्याहून कॅरेटचे वेगवेगळे प्रकारे तुमच्या पुस्तकात 52 पानावर दिलंय. 100% म्हणजे 24 कॅरेट वेगवेगळे प्रकारचे आकडेवारी दिली आहे ना, 22% वगैरे. तुम्ही कोणत्या टक्क्याचं सोनं घ्याल त्यानुसार त्याचा दर ठरलेला असतो. आता क्षरण म्हणजे काय बघा, हे जुन्या काळातला स्टोव आहे, हा सगळा गंजून गेलाय बघा, याला म्हणतात क्षरण. गंजणे म्हणजे क्षरण. आणि ते गंजू नये म्हणून काय करायचं, त्याच्यावर आपण काय करतो, कलर, पेंट असे काही लावून आपण त्याचं संरक्षण करतो. आता पुढचा मुद्दा आहे संमिश्र. दोन धातू, आता उदाहरण समजा हे सोनं आहे
आणि चांदी आहे, हे दोन्ही एकत्र करायचे, दोन किंवा अधिक किंवा अधातू, हे दोन किंवा अधिक एकत्र केले की तो तयार होतो संमिश्र. आता उदाहरणार्थ हे स्टीलचं भांड आहे बघा. हे स्टीलचं भांड म्हणजे काय, संमिश्र आहे ते. त्याच्यामध्ये लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल असे पदार्थ मिळून तुम्हाला हे धातू गंजू नये म्हणून संमिश्र तयार करता येतात. आपण व्हिडिओ बघितलात, आपले धन्यवाद.